खेम येथील शेतकरी डुकरांच्या त्रासाने हैराण झाले आहेत। मका, केळी, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे। यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती असताना शेतकऱ्यांनी पसापसा पाणी रात्रभर जागरण करून पिकांना देऊन पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले, परंतु ही डुकरं उभ्या पिकात घुसून ज्वारी मुळासकट उपटून खाऊन टाकून पिकांची नासाडी करत आहेत। याबाबत शेतकऱ्यांनी केम ग्रामपंचायत, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही अद्यापही तोडगा निघत नसल्याने त्यामुळे शेतकऱ्यांनी करमाळ तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार यांना निवेदन दिले आहे। यावर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। केम गावकरी आणि परिसरात जवळपास 200 एकर क्षेत्र लागवडीखाली येत आहे। शेतकऱ्यांनी मका, ज्वारी, केळीची पिके घेतली आहे। काहीचे पीक लागवडीनंतर काही दिवसातच बऱ्याच शेतकऱ्यांचे काढण्याला आलेले पीक उद्ध्वस्त करून उच्छाद मानला आहे। याबाबत तक्रार करूनही कोणीच लक्ष देत नसल्याने पुरुष व शेतकरी महिला यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे। यावर कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा राणी तळेकर, शोभा तळेकर, स्वाती तळेकर, गुंपा तळेकर, रेणुका गुटाळ, विटाबाई तळेकर, विठ्ठल तळेकर, गणेश तळेकर, लक्ष्मण तळेकर, उत्तरेश्वर टोनपे, अंजना तळेकर, अच्युत पाटील, बापूराव नेते तळेकर, राजाभाऊ तळेकर, मनोज तळेकर, रमेश तळेकर, पांडुरंग गुटाळ, रमेश तळेकर, पांडुरंग गुटाळ, हरिदास तळेकर, कुंडलिक तळेकर यांनी दिला आहे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। आपल्या केममध्ये दुष्काळी परिस्थितीत एक भयानक परिस्थिती असताना सुद्धा शेतकऱ्याने पसापसा पाणी देऊन पोटच्या पोराप्रमाणे एक ज्वाऱ्या सांभाळत्या, परंतु या ठिकाणी गावातली कडून जी डुकरं असते या डुकरांनी फार शेतकऱ्याला मोठा त्रास द्यायला सुरुवात केलेला आहे आणि असे खळीच्या खळी ही उपटून टाकतात, खात्यात। यामुळे मोठं शेतकरी नुकसान होते। या शेतकऱ्याचा कोण वाली नाही का, आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊ। साहेब, आम्ही ग्रामपंचायत मध्ये 5 वेळा गेलो, पोलीस स्टेशनला 5 वेळा, ग्रामपंचायतला त्यांच्या पार्ट्या वाचवायला पडलंय, पुढाऱ्याचं काय देणं घेणं नाही, पोलीस स्टेशनला प्रशासनाला तर काय देणं घेणं नाही। तर आता ही नवीन तहसीलदार हे आम्हाला न्याय निवाडा करावा, नाहीतर आम्हाला आत्मदहन शिवाय दुसरा पर्याय नाही। आम्ही काय एकटं आत्मदहन करणार, आमची अख्खी जवळजवळ 200 माणसं आहेत आमची, तर ही तहसीलवर आम्ही मोर्चा आणणार आणि आम्ही त्याला पर्याय करावा लागेल। ही एकतर लहान लेकराला आम्ही तुडवून देत नाही, आणि इथं लाईट संध्याकाळी लाईट जर असते आमचं भिजवायचं कोणी येत नाही, इथं बाया माणसाला भिजवा येत नाही, काय नाही। आणि दुसरा माणूस आला की भिरतान तिथे आम्हाला, तुम्हाला सांगतो, आम्ही धरायचं म्हणतो आम्हाला 4 जण 2 जण लागते, आणि आमची काय कोण दखल घेत नाही। 5 वर्ष झाला आम्हाला त्रास आहे, पण आमची दखलच कोण घेत नाही। मग कुठं ह्या जमिनीला गिरायक सगळं लागत नाही, नगा मध्ये डुकराय। ह्याच्या अगोदर बी मकाचं पीक होतं, ती मकाची बी पीक ठेवत नाही, ती काहीच नाही। मकाचं झालं की ज्वारीचं, ज्वारीचं झालं की मकाचं खायचं काय दाणी येऊन देणार डुकर। अगोदर निवेदन कुठे कुठे दिलं, त्याच्या अगोदर निवेदन 5 वेळा ग्रामपंचायतला, 5 वेळा पोलीस स्टेशनला, गावातल्या गटातटात तुम्हाला पुढे पुन्हा काही देणं घेणं नाही। मग ह्या तुम्हाला आम्ही मध्ये जमिनी काय खाल्ल्या तर जमिनीला गिरायक नगा मध्ये डुकर। आपली अपेक्षा ह्याचा काहीतरी बंदोबस्त तहसीलदारनी प्रशासनाने करावा।